तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर सिंपल साडी कशी घालायची हे मी दाखवणार आहे. तर चला बघूया. मी अशा प्रकारे ही साडी घालत आहे मरून कलरची. जीन्सवरच पहिले घालून दाखवते, नंतर मग रेडी होऊन नंतर दाखवेल. ठीक आहे, तर आपण ट्राय करूया आता. तर ही माझ्याकडे मरून साडी आहे. ठीक आहे, तर ही आपण आता ट्राय करूया. या साईडनी घालावी लागेल ती. पहिलं सेट करून घ्यायचं आहे पदर कुठून आहे आणि कुठून सुरुवात करायची आपण साडीची. पदर ह्या साईडला आहे हा, तर हा एका साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर साडीची सुरुवात साधी साडी घालताना साडीची सुरुवात कधी पण राईट साईडने करायची. राईट साईडने आपण इकडून कोसायला लागायची आहे. ठीक आहे, आपल्या हाईटप्रमाणे. हाईट एवढी आहे तर ज्याप्रमाणे हाईट आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या टोपर्यंत ठेवून ती वर खेचायची आहे, म्हणजे परकर जो आपण घालू त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे राईट साईड आहे, तर आतमध्ये आपण टाकूया. जेवढी तुम्हाला लेंथ पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. आणि परकर बांधताना एकदम टाईट बांधायचं, कारण की मग ती मध्ये मध्ये ढिली होते. ठीक आहे, समोरून बांधली आपण राईट साईडनी. हे राईट साईड आहे माझा हात, राईट साईडनी बांधायचे आणि तसंच बॅक होऊन पाठून पण बांधून घ्यायचे. ठीक आहे, पाठून पण मी बांधलेली आहे माझ्या हाईटप्रमाणे, म्हणजे एकदम लोळायला पण नाही पाहिजे आणि अशी वरती पण तरंगायला पण नाही पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत आपण बांधून घेतली राईट टू राईट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला लगेच पदर काढावं लागेल, म्हणजे या साईडला मिऱ्या येणार आहेत. ठीक आहे, तर मिऱ्यांचं जेवढी साडी आहे तेवढी सोडून आपल्याला पदर काढायचा आहे. हे अशा प्रकारे करून पदर आपल्याला लगेच व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, जशी पद्धत आहे त्याप्रमाणे. ठीक आहे, जेवढा मोठा छोटा तुम्हाला जमेल तेवढा. आणि पदर काढताना हा कपडा जो आहे तो ह्या साईडला असं खोचायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला करता येईल. आता हा पदर मला छोटा वाटतो, तर मग इथून थोडे अजून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथून सेट करायचं. तर हा पदर इथं थोडा सेट केलेला आहे. आता आपण मिऱ्या काढूया. मिऱ्या काढताना एकदम मधोमध आल्या नाही पाहिजे त्या मिऱ्या, साईडच्या साईडने, म्हणजे राईट साईडच्या साईडनी मिऱ्या छान दिसतात. मधोमध त्या बरोबर दिसत नाही. ठीक आहे, मला ह्या पद्धतीच्या जमतात, काही जण वेगळ्या हात करून करतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी मिऱ्या बांधून घेतल्या आहेत, म्हणजे अशाच नॉर्मली तुम्हाला दाखवायला काढून घेतल्या. जीन्सवर तर म्हणजे ती एकदम फिटिंग बसणार नाही साडी, थोडी ढिलीच वाटेल. तर हे मिऱ्या अशा घेऊन लेफ्ट साईडला थोडंसं लेफ्ट साईडलाच यायला पाहिजे आणि मग आतमध्ये टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित प्रॉपर सेट करायचं. ठीक आहे, हे वन साईडला आलेल्या आहेत मिऱ्या. ठीक आहे, आणि आता पदर काढून घ्यायचा आहे. मिऱ्या काढल्यानंतरच पदर काढल्यानंतर तो पदर फिट बसतो. पदर काढताना ही बॉर्डर आहे. ठीक आहे,
तर असं न करता बॉर्डर बाहेरून न येता आतून ढकलायची, एका साईडची बॉर्डर आतून. ठीक आहे, जेव्हा आपण सुरुवात करतो ती, हे बघा आतून आहे. ठीक आहे, जेवढी तुम्हाला मोठी छोटी साईजची पाहिजे तशी तुम्ही काढू शकता. ठीक आहे, हे बघा आतल्या साईडची बॉर्डर ही आतून आहे, म्हणजे डायमंड आतून गेले ते. ठीक आहे, आणि जी शेवटची आहे ते डायमंड बाहेरून आले. तर असं वरती करून आपले हात असे वर करून जे प्लेट्स आहेत ते प्रॉपर करायचे आहेत आपल्याला. साडी सिल्क असल्यामुळे तर पदर येणं थोडं डिफिकल्ट आहे. सिल्क साडी फुल. तर प्लेट्स या प्रॉपर मी घेतलेल्या आहेत हातात, आणि हे इथं अटॅच करायचं आपल्या ब्लाऊजला. ठीक आहे, प्लेटवर प्लेट प्रॉपर घेऊन पिनअप करायचं आहे. अशा प्रकारे पिन लावून दाखवते. पिन, साडी पिन ही कधी पण थोडी जाड घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित लागते. अशा प्रकारे साडी रेडी आहे. पदर काढल्यानंतरच ती प्रॉपर साडी दिसते. ठीक आहे, म्हणजे सेटिंग त्याची. आणि इथं पदर असा सेट केल्यानंतर आपले प्लेट्स, त्याच्यानंतर इथं पिनअप करायचं आहे, म्हणजे फिटिंगसाठी. ठीक आहे, इकडून असं पिनअप करू शकता तुम्ही, नाहीतर इकडून खोचू पण शकता जर प्रॉपर असेल तर. नाहीतर इकडं असं पिनअप करायचं आहे फिटिंग दिसण्यासाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे साडीची पद्धत आहे, साध्या साडीची पद्धत आहे. ठीक आहे, तर मी आता पूर्ण म्हणजे ब्लाऊज आणि परकरवर तुम्हाला दाखवत आहे कशी दिसते ही साडी. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी साडी घातलेली आहे ब्लाऊज आणि परकरवर. तर असं लूक दिसत आहे. जसं तुम्हाला दाखवायला त्याचप्रमाणे सिंपल साडी घातली. ठीक आहे, परकरवरती ब्लाऊज, परकरवरती साडी प्रॉपर दिसते. जीन्सवरती म्हणजे फिटिंग बसत नाही. ठीक आहे, या साईडला मिळ्या पदर जसं तुम्हाला सांगितलं तसं सिंपल साडीचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा माझा साडीचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे, आणि चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.